सर, नरहरी झिरवाळ हे जे मंत्री आहेत त्यांच्या जो अधिकारी आहे त्याच्या कार्यालयामध्ये त्यांनी लाच घेताना पकडलेला आहे. तुमचं सरकार पारदर्शी म्हणून सांगितलं जातं आणि त्यांच्याकडनं अशा पद्धतीने पैसे घेतले जातात. कधीची गोष्ट आहे? कालची गोष्ट आहे. आता नरहरी झिरवाळ तर इथं आलेले आहेत, तुम्हाला भेटले का ते? पण राज्याच्या मंत्रालयात काय चाललंय? हो, पण आता ते इथं आलेले आहेत, त्यांना विचारा काय वस्तूचे पर्यंत. मला आता तुम्ही सांगताय तेव्हा माहिती आहे, कारण मी कालपासून इथं आहे. माहिती घेऊन तुम्हाला कल्पना देतो सगळी. पण कसं आहे की राज्याने पारदर्शी सरकार, काँग्रेसचं सरकार भ्रष्टाचारी होतं म्हणून तुम्हाला निवडून दिलं. तुमच्याकडे काय म्हणून बघायचं लोकांनी? आता हे बघा, सगळे काय सारखे नसतात. एखादा असा मूर्ख असतो आणि त्याने जर असं काही केलं असेल तर त्याला त्याचं प्रायश्चित झिरवाळ साहेब देतील. पण मग राज्याचं मंत्रालय हा काय दलालाचा अड्डा झालाय का? तिथं अशा पद्धतीने पैसे घेतले जातात. अपवाद झाला म्हणजे सगळंच झालं अशातला भाग नाही आहे की ठीक आहे त्याने जी चूक केली ती चूक असेल आणि त्या चुकीला प्रायश्चित आहे, चुकीला माफी नाही आहे. आम्ही झिरवाळ साहेबांशी चर्चा करतो आणि तुम्हाला कळवतो. पण भविष्यामध्ये असं काही होऊ नये म्हणून काय करणार? त्याची दक्षता घेऊ आम्ही. राज्याचे मंत्री भरत गोगावले आपल्यासोबत. तर हे होते मंत्री भरत गोगावले यांनी या सगळ्या संदर्भामध्ये जो कोणी मूर्ख असेल त्याच्यावरती कारवाई केली जाईल असं सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.